घाबरलेल्या समाजाला आपण ज्ञान देऊन त्याला जागृत करण्याचं काम आपण करू शकतात। पण उदाहरणार्थ ज्योतिराव सुद्धा फुले म्हणायचे की अनाथ असेल तर पोर काही येईल। जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपण जगाला देऊ शकताल ना। आपल्याकडे जर काही नसेल तर आज आपण इथेच थांबू शकणार। कसे सावित्रीबाई फुलेंनी पुणे येथील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा खुली केली। आणि एवढे बोलून म्हणजे एवढं खूप बोलण्यासारखे सावित्रीबाई बोलत खूप खूप त्यांचे विचार हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत। पण खूप घेण्यासारखे। पण वेळेला म्हणजे वेळेला आवर्जून मी माझे दोन शब्द संपवते। जय जिजाऊ, जय क्रांती, धन्य सावित्री माऊली, धन्य धन्य ती माझी सावित्री माऊली। आज जिना 12 जानेवारी 2025 आज आपल्या इथे साऊ ते जिजाऊ या दोघींची पण आपण इथे जयंती साजरी करत आहोत। जिजाऊ माता त्या राष्ट्रमाता राजमाता होऊन गेला, यांनी शिवबाला घडवले। परंतु आज आपण इथे उभे जे आहोत हे फक्त केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा ही बुधवार पेठ येथे काढली। तसेच महिलांसाठी त्यांनी शिक्षण सुरू करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। जसं की आज महिलांसाठी शाळा उभा करत असताना आपण पाहतो आज एखादी शाळा जर संस्था उभा करायची असेल तर आपल्याला किती अडचणीला सामोरं जावं लागतं। तसंच परंतु ते आज राजकीय सामाजिक गोष्टी नाही परंतु राजकीय गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं। परंतु त्यांना त्यावेळेस समाजाला सामोरं जावं लागतं। आजी नाही कुणी नाव ठेवत नाही, आपणच इथं बसल्यावर नाव ठेवायचं। काय म्हणतात सर बाई तुझा नवरा मेला तिला काय करत। अगं पण ती त्यावेळेस नका काय माहिती की कसे मी 4 बायांचं करू दे ना तेवढं तरी। मग त्या आपल्याला ह्याची कार्यक्रम घेतला ताईंनी सर्व किती आनंद मनापासून झाला। फोन म्हणतो बाई माझं 10 वर्ष झालं शिक्षण सोडलं, कोणाला 5 वर्ष शिक्षण सोडलं, पण आज नेतानी खरोखर क्या आनंद झाला। तर शिक्षणामुळे झालं त्यांनी जर गाठी केला असा सावित्रीबाई फुलेंनी मी ह्या मुलीला त्याच मुलीला शिक्षण त्यांनी केवी नाही केलं तर गरीब असं श्रीमंत असो वंचित असो खालच्या जाती असो सरसकट करण्यास सक्षम झाला। आज प्रत्येक क्षेत्रात मुली प्रत्येक जातीच्या मुलीवर चढ आहे, दिल्लीपर्यंत जाऊन एकटा येऊ शकतात। त्याच्यामुळे मी एवढं जाता प्रसार होऊ शकते की स्त्रिया आहेत पण स्त्रिया बाबी बघू नका, कारण आपणच आपल्या स्त्रियांचा तिचं ही केलं विधवा स्त्री आहे तिच्याकडे जायचं नाही असं नाही की आमच्या जातीची तिला फूट लावू नका हिला खूप त्याच्यात सावित्रीबाई आज बसल्या असत्या तर आज बाप केलंच नसतं। आपण नुसतं सासू सासऱ्याची सेवा करणे आणि मुलं जन्माला घालण्याची एक मिशनच तयार झालं असतं। महिलांना एक मिशनच असं तयार त्या नावच झालं असतं महिलाचं मिशन। महिला साऊ व जिजाऊच्या विचारात झाल्या मग्न। दिनांक 12 जानेवारी 2025 गर्गे वाचनालय तुळजाई चौक बीड येथे साऊ ते जिजाऊ जयंतीनिमित्त आज एकल महिला संघटना व धर्मराज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी एकल महिला संघटना महिलांनी प्रतिसाद देत यश संपादन करत आपलं चूल व मूल याशिवाय जिजाऊ सावित्रीबाईचे विचार व्यासपीठावर मांडले। एकल महिला संघटना नेहमीच महिलांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेत असते। असा एक कार्यक्रम एकल महिला संघटना व धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विचारातून महिलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। आणि यावेळी रेश्मा सोनवणे यांनी निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धेत पहिला नंबर मिळवला, तर निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक रेखा खंडागळे तर तिसरा क्रमांक पूजा वजीर यांना मिळाला आहे। भाषण स्पर्धेत रेश्मा सोनवणे पहिला, पूजा वजीरने दुसरा तर सुषमा घाडगे यांनी तिसरा क्रमांक पटकावला। तर चळवळीतील गीतमध्ये सुषमा घाडगे यांनी शिवराय व इतर छान गीते सादर केली। पूजा वजीर यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं। या कार्यक्रमातील सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आलं असून महिला खूप आनंदी दिसत होत्या। यावेळी एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे, अनिता ढोरमारे, पूजा वजीर, सुषमा घाडगे, पूजा काळे, शिल्पा पंडित, धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या अध्यक्ष प्रिया खोब्रागडे, कोमल यादव, बाबासाहेब कोकाटे, अशोक गायकवाड यांनी परिश्रम घेतले।